नमस्कार. शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या 4 दिवसाच्या अतिवृष्टी व ढगफुटीने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. हजारो जनावरे महापुरात मृत्युमुखी, उभी पिकं जमिनीसकट वाहून गेली, शेकडो घरे कोसळली. नांदेडच्या मुखेड तालुक्यात एका शेतकऱ्याच्या 50 म्हशी गोठ्यासकट वाहून गेल्या, तर अनेक शेतकऱ्यांचे 200हून अधिक जनावरे मृत झाली. बुलढाण्यात तर शेतकऱ्यांची जमीनच खरडून गेली. अन्नदाता वाचवणं हीच खरी सरकारच्या संवेदनशीलतेची कसोटी आहे. फक्त पंचनामे व घोषणा नको, तर तातडीने मदत हवी, अशी मागणी क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. राज्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलं, कापसाचं पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे. शेत जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेल्या आहे आणि अनेक ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झालेला आहे. राज्यामध्ये 200 पेक्षा जास्त जनावरं या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की ही सरकारची खरं तर कसोटी आहे. सरकारनं या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देणं प्रचंड आवश्यक आहे. एका बाजूला गेल्या 3-4 वर्षापासून शेतीमालाला भाव नाही, सरकार आमच्यावर कोपलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही आमच्यावर कोपलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे केले पाहिजे. दुसऱ्या बाजूला ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जे जनावरं मृत पावलेले आहेत त्याची सुद्धा 100% नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला राज्य आणि केंद्र सरकारला सामोरं जावं लागेल.